नाही पण याच्यामध्ये नाही का तुमची गलती आहे. म्हणजे त्या पुतण्यासोबत तुम्ही झगडा करून टाकला कायच्यासाठी? म्हणजे काही झालं तर तुमच्या तो चुलत भाऊच होय ना का? 5 एकर जमीन आहे, अर्धा हिस्सा त्याला देऊन दिला असता, अर्धा तुमच्याजवळ ठेवला असता. दोघांच्याही हिश्शामध्ये अडीच अडीच एकर आली असती. ती एवढीशा अडीच एकरच्या पट्ट्यासाठी तुम्ही आता झगड्या करून राहिले आणि ये आता बडी तुमच्या अच्छी डोन्या काका बात पण कही हिस्सा आप. मागायला आला. पण तुम्हाला समजायला पाहिजे ना, ज्याच्या हिश्श्याच्या त्याला देऊन द्यायच्या, कायले फालतू झगडा बिगडा करत बसायच्या का? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. पहा, तुम्हाला काही माहीत नाही तर मनात बोलावं नाही. तो पुतण्या त्याचं लग्न केलं मी ना का? ढुंगण धुवाच्या सवाद नव्हतं त्याले, मी ढुंगण धुवून दिलं त्याचं लग्न केलं. मागं ऍक्सिडेंट झाला होता तर मीनं लावला आपल्या जवळचा पैसा का? मोबाईल घ्यासाठी मीनं पैसे दिले त्याले आणि आता तो मला हिस्सा माग. नाही 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 नाही, तू गलत बोलून राहिलास. मोबाईल मीनं घेऊन दिला होता माया पोराले का? तुला फक्त सिम कार्ड घेऊन दिला होता, रिचार्ज मारून दिला होता. त्याच्या बाप जिवंत असताना तुला मोबाईल घेऊन मागन का? मी देईन त्याला मोबाईल घेऊन. हा, तुला आपल्या भावासारखा समजतो का? घरी कोणती वस्तू आणि ना, मागं समोसा आणला होता ना, अर्धा समोसा तुला दिला होता त्यानं, पण उपाशी नव्हता ठेवत तो. आणि तू त्याला अर्धा एकर जमीनचा हिस्सा मागलोच नव्हतं त्याला. नाही पण जमीन होय आज्याची, तर आज्याचा रस्ता तर सर्वांनी त्याने सारखीच जमीन वाटून दिली असती. तर तुम्ही काय येतं मनामध्ये किडे करून राहिले? आणि दुसरी गोष्ट अशी का, तुमच्याजवळ काही पैशाला कमी नाही, तुम्ही त्याचा गावात राहतही नाही, तुमच्याजवळ चांगली सरकारी नोकरी आहे का? तो पुतण्या बिचारा गावले राहते, त्याला वाहू द्या जमीन का? अगा हो गा, पण मी कायले आपली जमीन देऊ त्याला जर. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने. जमीन वाचीच आहे ते घे म्हणा, नवाय म्हणा. तू बैरा झालास का बे? त्यांना का म्हणलं तुला समजलं नाही का? हो मला समजलं. तू चुप राहा बे, तुला काही नाही समजत. अच्छा, मला काही नाही समजत. अबे तू जेव्हा जन्मला होतास ना, तर गावामध्ये बुंदीचे लाडू वाटले. लाडू आवडतच नव्हते. तुला लाडू नव्हते आवडत? नाही. तुला बुंदीचे लाडू नव्हते आवडत? नाही, मला जिलेबी आवडत होती. शाला तुझ्यासारखा नाही का पोकळ माणूस नाही पाहिला मी ना आतापर्यंत. हे इजगुराची लेंडी माया घरी येत होती ना, मला म्हणे काका काकीले लाडू बनवायला लाव म्हणे बुंदीचे म्हणे. झलशिकी भाऊ पा, सरपंच साहेबाच्या आणि गाववाल्याचे हेच म्हणणं आहे का तुम्ही आपल्या जमिनीचा अर्धा हिस्सा यायला देऊन द्या. थांब थांब थांब, मला नाही का आता वावराच्या हिस्सासोबत नाही का, मला घराचा पण हिस्सा पाहिजे. काही नातं बितं नाही, काही ठेवलं नाही याच्यामध्ये. साला तोंडाव खोटं बोलते, लाडू आवडत म्हणते बुंदीचे. एवढा खाल्ला तरी बकर बकर. पा ऐकून घ्या, काही ऐका विकास नाही आता. मला घराचा अर्धा हिस्सा, वावराचा अर्धा हिस्सा, आणि मी त्याच्या लग्नामध्ये कूलर ना अलमारी दिली होती ना, मला ते पण वापस पाहिजे. आता असा करशील का काका तू? असा करशील म्हणजे अबे वेळ मोठी बेकार परिस्थिती आहे. वेळ आल्यावर नाही का भाऊ भावाच्या नाही होत, बहीण बहिणीचे नाही होत, बाप लेकाच्या नाही होत, पोरगा बापाच्या नाही होत. सगळे जण पैशाचे हावरील राहते आणि ज्याचा हिस्सा येते ना, कुठेही तोंड राहू द्या, कुठेही प्रेम राहू द्या, काही फरक नाही पडत. ज्याचा पैसा हिस्सा भेटताय ना, सगळे नाते गोटे सगळे विसरून जाते माणसं. आणि हे तुला सिद्ध करून दाखवलं आज मला. लहानपणीचं किती प्रेम राहू द्या, ज्याचा पैसा आणि हिस्सा दिसला त्याचं सगळं प्रेम निघून जाते. मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, मी असं ऐकलं की तुमची बहीण सुद्धा तुम्हाला हिस्सा मागून राहिली आणि तुम्ही देऊन नाही राहिले. कोण सांगितलं तुले? आता कोणी येईल ना काही म्हणतील वा 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 वाजवा टाळ्या मस्त. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. बहीण, अरे माई बहीण न माया लगीच प्रेम आहे. ते मला हिस्सा नाही मागू शकत कधी. ते तर अशीच आली होती घरी मस्त, अशी सणा बिनाली येते तशी. मग लाडू घेऊन गेली बुंदीचे नाही का, आणि हिस्सा मागलाय तरी मी तिला देऊ कायच्या? वावर वाहून राहिलो मी, पैसे लावून राहिलो मी, आणि ते येणे तिला हिस्सा देऊ का? वा, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.